आहे गणेश चतुर्थी आणि आज आम्ही जाणार आहोत संध्याकाळच्या आरतीला टेम्पलमध्ये. तर इथे नायजेरियामध्ये सकाळी आम्ही 9 वाजता गणपती स्थापना केलेली आहे. माझे मिस्टर तिथं गेले होते आणि गणपती स्थापना झालेली आहे. आणि आता संध्याकाळच्या गणपतीच्या आरतीसाठी आम्ही चाललो आहे सहपरिवार. आणि त्यासाठी मी बनवते आटे का हलवा म्हणून प्रसाद. आणि बरेच जण येतात तिथे, सर्वांचा थोडा थोडा प्रसाद असतो. आणि आरती झाल्यानंतर सर्वांनाच अगदी थोडं असा प्रसाद करून एक त्यामध्येच असं जेवण पण होऊ शकतं. इतपत प्रसाद सगळ्यांना प्रत्येकाच्या ताटात भेटून जातो. तर आज मी बनवते कडा प्रसाद आणि आमच्या घरी तर भरपूर आवडतो हा प्रसाद आणि अगदी सोपी रेसिपी आहे. आणि चला बघूयात मग रेसिपी. तर रेसिपीसाठी मी इथे तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी सेट करून घ्यायची आहे. आता त्या मानाने आपण त्यात मी टाकून घेते तूप. पहिलं असं वितळलेलं तूप असेल तर प्रमाण आपल्याला व्यवस्थित अचूक मिळून जातं. तर हे तूप घट्ट आहे त्या हिशोबाने मी ते हे 1 कपभर असं साजूक तूप घेते. हे जर तूप मेल्टेड असेल तर बरोबर आपला कप भरून जाईल. या अंदाजाने मी हे तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आता मी हे पॅनमध्ये टाकून घेत आहे आणि 1 कप आपलं साजूक तूप गेलेलं आहे पॅनमध्ये. कप साजूक तुपामध्ये आता मी टाकते 1 कप आटा, गव्हाचं पीठ. आणि आता मंद आचेवर आपल्याला हे साजूक तूप आणि गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. आता मी याच वाटीमध्ये कपभर असं साखर घेते. त्याच एकाच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. आणि आता याच वाटीमध्ये मी 2 कप पाणी घेणार आहे. तर ही 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. तर एक उकळ येईपर्यंत आपण फक्त हे साखर पाणी गॅसवर ठेवणार आहोत. 7 ते 8 मिनिट मंद आचेवर आपल्याला हे छान पीठ भाजून घ्यायचं आहे साजूक तुपावर. त्याचा कलर असा लाईट ब्राऊन यायला हवा. अजून 1 ते 2 मिनिट लागणार आहे. त्या कन्सिस्टन्सीने आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. बघता मस्त स्लरी पडती गव्हाच्या पिठाची तुपामधली. आणि पार्टिकल्स पण बघू शकता. पार्टिकल्स तुम्ही बघू शकता असे वेगळे दिसत आहेत. तर या स्टेजला आपल्याला आता साखरेचं पाणी यात टाकून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे साखरेचं पाणी आपण यात टाकणार आहोत. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मऊसूत असा गव्हाचा आपला हा शिरा म्हणू शकतो. आटे का हलवा कडा प्रसाद तयार झालेला आहे. यात तुम्ही इलायची पावडर सुद्धा टाकू शकता, ड्रायफ्रूट्स टाकू शकता कट करून. आणि असा पण सुद्धा हा प्रसाद खूप छान लागतो. माझ्याकडे हे ऑर्गॅनिक प्युअर ट्रीचं ग्रीन कार्डेमम पावडर आहे. मी हे त्यात थोडंसं टाकून घेते. फक्त साईडनी पण तूप मस्त सुटते या गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याला. आणि मस्त असा आपला कडा प्रसाद तयार झालेला आहे. मस्त दाणेदार. मी ते थोडेसे बदाम लावून गार्निश करून घेते.
झाला आपला कडा प्रसाद तयार. तर हेल्दी वे ऑप्शन आपल्याला बघायचा असेल या प्रसादामध्ये तर साखरेऐवजी आपण 1 वाटी साखरेऐवजी 1 वाटी गूळ यूज करू शकतो आणि अशा प्रकारे सेम पद्धतीने आपण हा प्रसाद बनवू शकतो. तर हा कडा प्रसाद आता तयार आहे बाप्पासाठी. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.